तो हेलो, मैं आर्यन सारे और मैं आपका स्वागत करता हूँ अपने यूट्यूब चैनल जिसका नाम है जिद्दी कलाकार। मैं एक आर्टिस्ट और आर्ट टीचर हूँ और पिछले 2 साल से मैं यूट्यूब चैनल चला रहा हूँ। मैं यहाँ पे स्केचिंग और आर्टिस्ट के साथ बहुत सारे मैं पॉडकास्ट करता हूँ। इसमें हम उनके बारे में जान लेते हैं, हम क्या कर सकते हैं इस आर्ट फील्ड में वो भी हम जानते हैं। चालू करते हैं हम अपना वीडियो। तो अगर आपने इसका फर्स्ट पार्ट नहीं देखा होगा तो आप जल्दी से देख लीजिए। चलो मिलते हैं वीडियो दाखवा लागते थोडंसं आता मला। हां एनर्जी डाऊन होऊन राहिली। एनर्जी तर माझी डाऊन आहे. जेवण नाही केलं सकाळपासून. चहावरच सुरू आहे आपला. चहावर तर सर, चहावरून मला एक गोष्ट आठवली की तुम्ही चहाचे शौकीन आहात. तर तुमच्या जीवनात चहाचं काय महत्व आहे? ती कसं असतं, काम करताना मी ऑर्डरला वगैरे जात असेल ना तर आधी चहा घेतल्याशिवाय मी जात नाही. तर ती चहा पिल्यानंतरची एनर्जी, जी काम करण्याची जी इच्छा होते म्हणजे ते वेगळीच असते. म्हणजे पूर्ण एनर्जी एंडिंगपर्यंत राहते टिकून. चहा गरजेचा असतो. चहा पिल्याशिवाय काम करायची इच्छा पण होत नाही. म्हणजे प्रॅक्टिसही करताना म्हणा किंवा ऑर्डरला जाताना चहा घेतल्यानंतरच आपली बाकीचे कामं सुरू करतो. अच्छा, दिवसातून किती कप घेता तुम्ही चहा? आता कमी झालं. आधी दिवसातून 8 तरी चहा होत होते. बापरे, 8 चहा. आता खूप कमी झाला. म्हणजे आता दिवसात फक्त एकदा सकाळी आणि सायंकाळी. सकाळी म्हणजे दुपारी 12च्या नंतर वगैरे, आणि मग त्याच्यानंतर सायंकाळी आपला क्लास संपला की चहा घेतल्यानंतर मग आपली प्रॅक्टिस. रोज तुमची फीड बघतो मी, फीड बघत असतो. तर त्याच्यात तुम्ही दिवसातून 1 वेळा 2 वेळा किंवा मग 2 दिवसातून 1 वेळा तरी रील टाकतात. हां, आधी डेली अपलोड करायचो, पण आता जरा थोडंसं कामामुळे कधी कधी व्हिडिओ शूट करायला नाही मिळत. अच्छा, त्याच्यामुळे 1 दिवस आड किंवा 2 दिवस आड, कधी कधी ते 1 हप्ता काहीच नाही. रील आणि रिअल लाईफमध्ये काय फरक आहे? म्हणजे काय फरक असते? तुम्ही आता ऑब्झर्वच केला असेल एवढ्या वर्षात. रील लाईफमध्ये आणि रिअल लाईफमध्ये काय असतं, आपण प्रत्यक्ष सगळ्याच गोष्टी दाखवू नाही शकत. नाही दाखवू शकत. आणि रिअल लाईफमध्ये आपल्या मागं किती काय आहे ते आपल्यालाच माहीत असतं. आपण किती झटतो आहे ते फक्त आपल्यालाच माहीत असतं. आपण ते रिअल लाईफमध्ये शेअर नाही करू शकत. ते आपण गुपितच ठेवतो त्या गोष्टी. म्हणजे एक पाहिलं आहे मी की आपले प्रॉब्लेम नाही टाकत जास्त. हां, आपण आपले जे मेन असे गोल्डन पॉईंट आहेत. ड्रॉइंगमध्ये गोल्डन पॉईंट वेगळा असते, पण आपले जे गोल्डन पॉईंट आहेत, चांगले एकदम बेस्ट मुवमेंट, ते दिसतात आपल्याला. तर असं वाटतं आपल्याला की त्याची लाईफ किती चांगली. रिअल लाईफमध्ये काय करतो, रिअल लाईफमध्ये ज्या आनंदाच्या गोष्टी असेल किंवा आनंदाच्या एखादी अवॉर्ड वगैरे भेटला आहे त्या गोष्टी आपण शेअर करतो. बर्फाचे पहाड आहे पाण्याच्या खाली, त्याच्या फक्त एवढसा टॉपवर आहे, जे की चांगल्या गोष्टी आहेत. तर तेच आपल्याला दिसतात, बाकीच्या नाही दिसत. पण आपण ते रिअलाइज नाही करत आणि आपण फक्त त्यांची चांगल्या गोष्टी पाहून आपण कंपॅरिझन करतो. बरोबर. आपल्या लाईफमध्ये धोके होतात. बरोबर. तर हा एक त्याचा कॉन आहे, म्हणजे वाईट एक ॲस्पेक्ट आहे त्याचा, असं म्हणू शकतो. सर, आपलं डिस्कशन अर्ध्यापर्यंत झालं आहे आता. तर तुम्हाला माझ्याबद्दल काही विचारायचं आहे? म्हणजे काही उत्सुकता आहे तुमच्या मनात? तुझ्या पण जर्नीबद्दल सांग थोडंफार. माझं नाव आर्यन सार आहे, जसं की तुम्हाला माहीतच आहे. मी जवळपास 1.5 वर्षापासून पॉडकास्ट करून राहिलो. आणखी याच्या मागचा रिझन हाच आहे की जसे सरांसोबत घडलं आहे, त्यांना फाईन आर्टबद्दल माहीत नव्हता किंवा कोणी सांगणारा नव्हता, त्यांना असं गायडन्स देणार नव्हतं पहिले. तर त्यामुळेच मी हे पॉडकास्ट बनवून राहिलो, ज्याने की जे पण या फील्डमध्ये मोठं काम करून आहेत, जे पण सिनियर लेवलचे आर्टिस्ट आहेत किंवा मग चांगलं काम करून राहिले या फील्डमध्ये, त्यांच्यापासून जे पण समोरची पिढी येणार आहे किंवा मग ज्यांना पण इंटरेस्ट आहे, तर अशा लोकांना माहीत पडेल आपल्या फील्डबद्दल. कारण मी बघितलं आहे सर की खूप जणांना अवेअरनेस नाही याची. बरोबर. आणि ज्यांना माहीत पण आहे ते पाठवू इच्छित नाही. आता मी एक हप्ता पहिले एक सरांना भेटलो होतो. प्रिन्सिपल आहेत, ते गर्ल्स स्कूल आहे त्याचे, उमरेडचे, नाव नाही घेणार. तर त्यांना मी असं सांगितलं, सर माझं नाव आर्यन सारे आहे, मी असं काम करतो, मी असे पॉडकास्ट बनवत होते, त्याबद्दल मला एक अवेअरनेस प्रोग्राम घ्यायचा होता. तर मी त्यांच्याकडून ऐकला की याची अवेअरनेस का बरं करायची, पॅरेंट्सला पाठवायचंच नाही इकडे. कारण कसं आहे की तेच येते ना, पोटा पाण्याचा खर्च कसा निभवेल. बरोबर आहे. आर्टिस्ट
तर त्यामुळे मी हे पॉडकास्ट करून राहिलो आता सर. ओके. आणखी हळूहळू ग्रो होईल आपला चॅनल, बिलकुल अशीच आशा आहे. नक्कीच होणार. तसं मी आता फाईन आर्ट करून राहिलो 3rd इयरमध्ये अप्लाइड आर्टमध्ये. आणखी मी एक आर्ट टीचर पण आहे. मी आपला छोटासा आर्ट क्लास सुरू केला आहे आता. तर तिथे मी आपला टाइम देतो आणि इकडे थोडंसं एडिटिंग वगैरे यूट्यूब. बढ़िया. तो अभी तक आपको ये वीडियो अच्छा लगा होगा तो इसको लाइक कीजिए, शेयर कीजिए और इस चैनल को सब्सक्राइब कीजिए, क्योंकि मैं देखते आ रहा हूँ कि आप मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं करते और वीडियो देख के ही चले जाते हैं. वो कंटेंट आपके लिए लाता हूँ, तो इसको पूरा देखें और लाइक शेयर करते जाइए ताकि ये ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचे. और आपको कोई क्वेश्चन है, कोई क्वेरी है तो आप नीचे कमेंट बॉक्स में लिख सकते हैं. चलो भाई, मिलते हैं वीडियो में. ठीक आहे सर. तर तुम्ही स्ट्रगल काय काय फेस केले ॲज अन आर्टिस्ट? मी आपलं सांगून दिला, आता तुम्ही सांगा. रांगोळीचं सुरू करत असताना म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी म्हणजे फेस कराव्या लागल्या की काही लोक असतात ना की म्हणतात काय मुलीसारखे कामं करतो असे वगैरे, असे म्हणणारे भरपूर मिळाले. माझ्या गावातही घरचेही म्हणा, घरचे म्हणण्यापेक्षा रिलेटिव्हमधले असे बरेच जण आहेत जे मित्रमंडळीपैकी, क्लासमेटपैकी. पण मी त्या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही. म्हणजे काही जण होते असे म्हणणारे मुलीसारखं कामं करतो, बायांसारखं कामं करतो, तुझी फील्ड नाही आहे, तू कशाला चालला इथे. मी नंतर मग त्याने एक प्रश्न केला होता, म्हटलं जितक्या तू दिवसाचे म्हणजे 1 महिन्यात नाही कमवून घेत ना, त्याच्यापेक्षा मी जास्त बरंच चांगलं कमवून घेतो म्हटलं याच्यात. चुपच राहिला, बोललाच नाही काही. म्हटलं त्याला बोलायला शब्दच नव्हते, काय बोलणार होता तो. बरोबर आहे ना. मग त्याच्यानंतर असे बरेच मिळतात, टीका करणारे, कधी-कधी. टोमणे हां, करणारे, टोमणे करणारे बरेच लोक क्रिटिसाइज करणारे. पण मी कोणाचंच नाही ऐकत. मला जे वाटते मी ते करतो. माझ्या घरच्या लोकांनी, आईबाबांनी सुद्धा अजूनपर्यंत मला असं म्हटलं नाही की तू का बरं हे करतोय. मला त्यांनी डायरेक्ट म्हटलं की तुला जे करायचं आहे ते करून. माझ्या बाबांनी तर मोकळंच सोडलं आहे मला की तुला जे आवडेल ते कर. म्हणून मी आता घराच्या बाहेर कधी 10-10, 15-15 दिवस घराच्या बाहेर असतो. हो सर. तरी ते काही म्हणत नाही. सर मी जे एक पॉडकास्ट केला होता ऋषिकेश सरांसोबत, ऋषिकेश पोवनकर सर, जे की एक इंटरनॅशनल लेवलचे क्लासिकल डान्सर आहेत. तर त्यांना पण विचारला होता मी असा काही रिलेटेड क्वेश्चन. तर त्यांनी पण हाच ॲन्सर दिला होता की जेव्हा पण तुम्ही कोणती कला करता, कोणत्याही आर्ट फील्डमध्ये जाता तुम्ही, डान्स असो, काही असो, सिंगिंग असो, ड्रॉइंग, पेंटिंग असो, तर घरचा सपोर्ट गरजेचा आहे. बरोबर. त्याशिवाय तो त्या फील्डमध्ये काही करू नाही शकत. घरच्यांनी सपोर्ट केला तरच तो हो करू शकतो. थोडासा सपोर्ट पाहिजे. थोडाफार नाही, पूर्ण सपोर्ट असेल तर तो अजून 100% देईल 100% कामामध्ये. बरोबर आहे. घरचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. तर सर तुम्हाला वेगवेगळे ऑर्डर भेटतात, तुम्ही कामानिमित्त कधी राजस्थानला जाता, कधी महाराष्ट्रामध्येच वेगवेगळ्या सिटीमध्ये फिरत असता, महाराष्ट्राच्या बाहेर गेल्या तुम्ही. तर तुम्हाला अशी कोणती चांगली सिटी वाटली? पुणे. रांगोळीच्या बाबतीमध्ये पुणे सिटी खूप फेमस आहे. म्हणजे शिक्षणाचं जे माहेरघर म्हणतो आपण ते पुण्यात आहे आणि मोस्टली रांगोळी आर्टिस्ट पुण्यातच जास्त दिसून पडतात. नागपूरमध्ये नाही? नागपूरमध्ये आहेत पण खूप कमी आहे, इतके नाही आहे. पण पुण्यामध्ये राष्ट्रकला अकॅडमी म्हणून आहे संस्था. त्यावेळेला ज्या वेळेला गणपतीचं विसर्जन असतं त्यावेळेला तिथे आपल्याला भरपूर रांगोळी आर्टिस्ट पाहायला मिळतात. अच्छा. विसर्जनाच्या वेळेला. कारण तिथे रांगोळ्याचा सगळ्यात मोठा क्रेज असतो. म्हणजे सगळ्यात मोठ्या रांगोळ्या ज्या असतात तिथे असतात, दरवर्षी असतात तिथे. मी पण जातो गणपतीला. तर एक लास्ट क्वेश्चन आहे सर, आता संपत झालाय, म्हणजे संपला सर. ओके. लास्ट क्वेश्चन आहे फक्त. तुमच्या मते एक कोणी पण आर्टच्या फील्डमध्ये येत आहे, ॲज अ रांगोळीच्याच ॲस्पेक्ट घेऊ आपण, तर त्याला रांगोळी आर्टिस्ट बनायचं आहे आणि त्याला आपलं काम चांगला करायचं आहे, तर त्याच्या मध्ये काय काय गुण असायला पाहिजे, अजून सक्सेस मंत्र काय आहे तुमच्याकडून? असं गरजेचं नाही आहे की अंगात गुणच असले पाहिजे. की रांगोळी आपण जेव्हा शिकतो ना त्यावेळेला त्याच्यासाठी प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. ते जितकं जास्त आपण घोटणार तेवढाच जेवढा आपला सराव राहील तेवढा माणूस परफेक्ट बनत जाईल. बरोबर आहे सर.
ते मग रंगसंगती असो किंवा रांगोळीचे जे काही सिम्बॉल शिकतोय आपण ते असो. आता माझ्या बाबतीत कसं होत आहे की सिम्बॉलचं मी परफेक्शनच्या नादात जरा जास्त असतो काम करताना. अच्छा अच्छा अच्छा. की नाही ते बरोबर आलेलं नाही आहे, आपल्याला ते पुन्हा त्याला काहीतरी कमी दिसत आहे. म्हणजे जोपर्यंत आपल्याला योग्य वाटणार नाही तोपर्यंत ते त्याच्यात काहीतरी करत राहतं. आणि इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर पण बऱ्याच अशा कमेंट येतात की तुम्ही ते स्टार कसा काढलेला आहे, पडद्यामध्ये इतके हायलाईट कसे टाकता, किंवा तुम्ही रंग एकदम असे स्मूथ कसे येतात तुमचे. त्याच्यासाठी पण तेवढं थोडंसं सराव करावा लागतो रंगांच्या बाबतीत. कसं असतं जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये प्रॉपर असं उतरत नाही की काम करायला नाही मला ते जमणार नाही हा शब्द वापरायचाच नाही. ते जमणार ते करायचा, एकदा प्रयत्न तर करून बघू, चुकलं तर चुकलं. बरोबर आहे सर. प्रयत्न केल्याशिवाय ते येणार पण नाही ना. माझ्या क्लासमध्ये मी तेच सांगतो, तुम्ही एकदा सुरुवात तर करा, काढून तर ट्राय करा. आता सर्परेषा काढताना जरा बरेच स्टुडंट म्हणतात की आम्हाला जमत नाही आहे, सुरुवातीला एकच लाईन येते, प्रॉपर 4 लाईन येत नाही आहे, ते कसं करू. तुम्ही ट्राय करा ना एकदा. डायरेक्ट जमत नाही हा शब्द वापरू नका. नाही करायचं आहे करून दाखवायचं आहे. तेच की तुम्ही सुरुवात करा. पहिल्याच दिवशी नाही येणार, एकदा नाही येणार, दोनदा नाही येणार, 100 वेळा नाही येणार, 101 वेळा ते येतील. बरोबर आहे. जोपर्यंत आपण प्रयत्न करणार नाही तोपर्यंत ते येणार नाही. मला पण सर्परेषा इतक्या लवकर नव्हत्या झाल्या. थोडासा वेळ लागतो प्रत्येक गोष्ट. म्हणजे बरोबर आहे. ड्रॉइंग असो किंवा रांगोळी असो एकदम सुरुवातीला नाहीच होत एवढं. त्याच्याशिवाय प्रॅक्टिस केली तरच त्याच्यात आपल्याला दिसून पडतं की आपण नाही याने प्रॅक्टिस केलेली आहे म्हणून याचं काम असं झालेलं आहे. अच्छा अच्छा. प्रॅक्टिस केली तर आपलं काम चांगलं दिसेल. तर ही एक चांगली शिकवण आहे. आपण जे पण सबस्क्रायबर आहेत आपला जिद्दी कलाकार आहे यूट्यूब चॅनलवर, त्यांच्यासाठी पण चांगली शिकवण आहे. तो अगर आपने इसका फर्स्ट और सेकंड पार्ट नहीं देखा होगा तो आप जल्दी से देख लीजिए. तो अगर आपको ये वीडियो अच्छा लगा होगा तो इसको लाइक कीजिए, शेयर कीजिए और इस चैनल को सब्सक्राइब कीजिए, क्योंकि मैं देखते आ रहा हूँ कि आप मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं करते और वीडियो देख के ही चले जाते हैं. तो ये ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचनी चाहिए. और जिस भी अपने भाई बहन को इस आर्ट फील्ड में आना है तो उनको मदद होनी चाहिए, इसलिए मैं ये पॉडकास्ट बना रहा हूँ. तो ज़्यादा से ज़्यादा लोगों तक इसको शेयर कीजिए और सब्सक्राइब करना मत भूलें.